मित्रांनो, गावठी गोठा या चॅनल प्रथम आपलं स्वागत आहे. चॅनल आपला नवीन आहे, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे शेजारी बेल आयकॉन घंटी दिसते ती पण दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या सोबत येत राहतील. तर आज आपण आलेलो आहे तळेबीड या गावामध्ये. या ठिकाणी एक छोटाच गोठा आहे, पण त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट आणि चांगलं असतं. त्यांचं कसं असतं म्हणजे ह्या गोठ्यातलं नियोजन, गाई म्हैस आहेत त्यांच्या इथं, खिलार गाई पण आहेत, वासरू पण त्यांनी आता नवीन घेतलेलं आहे. ते सगळं आपण आज जाणून घेऊया. तर मित्रांनो, यांच्याच गोठ्यावर आपण आलेलो आहे. तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी विराज चव्हाण, तळबीड. आता तुमचा गोठा आहे, गाय म्हैस आपण दाखवणार आहोत सगळं फिरून, काय काय चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत. तर आता वासरू पण दिसतंय खिलारे. हो, ह्याचं काय सांगचाल, म्हणजे कधी घेतलंय? हे घेतले 2 महिने झाले. हा सांगोलीच्या बाजारातून आणले ते. हा एक गोठा आहे मोठा, त्याच्यात आपलं वासर एक सांभाळतो. हा बारीक वासर घ्यायचं, मोठं हा. करायचं, चांगलं करायचं आपलं त्याला. म्हणजे त्यांच्या खर्चात आपलं थोडंफार हा ते ऍडजस्ट होऊन जातं. खिल्लार एक गाय आणि वासर एक कायम पाळतो आम्ही. असं आहे, आपल्या गोठ्यात कायम पाळतोच. म्हणजे आता तुम्ही गोठा पण आहे, गाय आहेत, म्हैस आहेत, मग हे वासरू पण पाहिलंय, म्हणजे काहीतरी फायदा होतो का त्याच्यामुळे हे पाहिल्यानंतर? त्याच्यामुळे म्हणजे एक नाद, शेतकऱ्याचा नादच आहे. हा आणि गोठा म्हणलं का नाही, सरासरी सर्वांचं शेतकऱ्याला हे वासराचा नाद असतोच. म्हणजे गोठ्यासोबत एखादा शर्यतीचा बैल पण पाहायला सोपं जातं. सोपं जात. थोडक्यात त्याचा खर्च निघून जातो. काय, एक्स्ट्रा काय असं किशोरला घालायला लागेल? नाही खिशातलं काही नाही. चला की दाखवा सगळे. आता ही पण वासरू बच्चा आहे नाही? हो, ही खरावड आहे ते. ही पण आहेत ना? आणि ही मेन मित्रांनो, खिलार गाय त्यांच्या दावणीला आहे. तुम्ही आता खिलार गाय दावणीला ठेवली, तिचं काय म्हणजे नाही का आता कायम तुमची दावणीला असते का कायम एकतरी खिलार? दावणीला, हो. त्याचं काय म्हणजे काय महत्व आहे? अहो, ते कसं आहे, ही गाय असली का नाही, गोठ्यात रोगराई होत नाही. आमची जनावर कुठल्या आजारी पडतच माहिती. हा डॉक्टर नुसतं सिमेस करायला पुरताच येतो, हा. बाकी काही प्रॉब्लेमला येतो नाही. म्हणजे ही ज्या आशीर्वादामुळे जनावर वाढते, ते गोठा वाढते, म्हणजे सगळं चांगलं होतंय. असं आहे. म्हणजे आता हिचं तसं दूध वगैरे सगळं वासराला तुम्ही हा, पाजलं? सगळं वासरलं. ही जर कधी दूध काढत नाही, थोडंफार 100-200 मिली काढलं तर ते पण हात असावा म्हणून, हा. बाकी काय नाही तर त्याचं दूध कधीच काढत नाही. म्हणजे तिला सवय लागासाठी फक्त. हा, सवय एक असावी, बसले की तिनं लादबीत मारणे म्हणूनच प्रिय. चला की गोठा पण बघूया. आता इकडे म्हशी आहेत. हो, म्हशी येते. ह्या म्हशींचं काय सांग चला सर? म्हशी आता ती एक ही कोणती जात, हिची कोणती जात आहे? ही दुगल मध्येच आहे. ही साधीच आहे, गावातली घेतलेली. दुगल आहे का हे? हा, ही दुगल मध्ये, ती प्युअर मोरामध्ये 1 नंबर. ठीक आहे. हा, आता म्हशी तिने पण वेले त्या, त्यामुळे थोडं खायला माहिती. ही आपली घरचीच आहे. हा. दुगल मध्ये ही मोरामध्ये आहे प्युअर. हिचं दूध आहे बघा, 16 लिटर देते दूध. दुधाला चांगले आहे, जात मोरा दुधाला चांगलीच आहे. त्यातले थोड्याफार करायचे अजून म्हशी. म्हणजे मोरा म्हणजे ह्या जातीत म्हणजे दुधाला जास्त असते हा, का हे? दुधाला जास्त फॅट कंटेंट पण चांगला आहे. ती 6.5 पण स्टार्टिंग पासून आहे fat आपली त्याला. तशी ही जात कसं, ही 10 लिटर, ही पण तेवढंच खाद्य खाते, तेवढंच वैरण खात्या, ही पण तेवढंच, पण ती पण तिचं दूध जास्त आहे ना, तिच्यापासून प्रॉफिट जास्त आहे. प्रॉफिट जास्त आहे हा, का? म्हणजे एक फायदा आहे मोरापासून. फायदा आहे, मुलापासून फायदा आहे 100%. सिमेस केलं तरी एक 5व्या महिन्यापर्यंत 100% दूध देते. ह्यांचं 3ऱ्या-4थ्या महिन्यात कधी कधी लावल्या जरा कमी येत असं. कमी येते. आता गाय पण आहेत. हो, ही कोणत्या जातीची गाय आहे? ही आता सगळ्या आपल्या जर्सी क्रॉस मध्ये जायच्या. जर्सी क्रॉस. 65% 70% जास्त टक्केवरच्या गाया नाहीत आपल्या. इकडे पण आहेत मित्रांनो. सगळ्या 20 लिटर 22 लिटर दूध देते त्या. हा, म्हणजे जास्त टक्केवारीची गाय का ठेवत नाही आपण? म्हणजे आपण कसं केलंय, म्हणजे असं थोडं थोडं करून फायदाच करेल, हळूहळू चाललंय प्रोसेस केलेलं आहे. हा, म्हणजे जास्त तुम्ही असं काही विकत जास्त घेत नाही? विकत नाही घेतल्या, हळूहळू. हा, त्या गायीपासून सुरुवात आहे. हा, त्याचीच ही एक कालवड आहे, ती एक कालवड आहे. हळूहळू त्यांचं चाललंय. मग तिचेच पैदास जास्त दूध ते चालले. आता 25 लिटर वर चालले त्या. हा, येतं ही 20 देते, ती जी पैदास 25 असं हळूहळू. इकडे पण आहेत ना?
या की इकडे मी दाखवूया हे पण. या सगळ्या अशा टाईपच्या तुमच्यापाशी काय आहेत हा? हो मिडियम साईज पण भरपूर दूध. आणि मेन प्रॉफिटचा विषय आहे. हो हा प्रॉफिट म्हणजे हे आता हा म्हणजे औषधाला खर्च बिर्च एकदम कमी येतो. म्हणजे जास्त आजार वगैरे नाही. आजार पडत नाही. मस्त रोग आहे. आता ही बोंडी पण आहे इथं. हो ती हीच की सगळ्या घरचेच केलेत तयार. हम्म. हिला पण केल्या आता पहिल्यांदा गेल्या 20 लिटर चालल्या. हम्म. पुढल्या तर चालू झाली. असंच काय तयार करायचं आपलं घरचं होय. आहे. घ्यायच्या म्हणले की किंमत 1,00,000-1,50,000. या की बसून जरा बोलूया की आता बाहेरच बसूया तिकडं. खिलारी गाय पशी बसूया तिथं जरा. आता ह्या व्यवसायात तुम्ही कधीपासून पडलाय कधीपासून? पडलाय 10वी झाल्यापासून. 10वी झाल्यापासून? हो 10वी झाल्या एकच गाय आणली. हा. मामाने दिली होती. हा. त्याच्यापासून हळूहळू थोडं थोडं वाढवत कोटा झालाय तयार. मग तुम्हाला असं काय वाटलं की आता व्यवसाय करावा, असं वाटलं नाही की बाबा जॉब बिम करावा काय? 10वी नंतर 12वी झाली की हा पण ती 1-2 ठिकाणी ही पण केलं पण हा नोकरी गेली पण ती नोकरीचं परवडत पण नाही ती इंटरेस्ट पण नाही त्यामुळे गोटा गेला. परवडत नाही म्हणजे नक्की काय काय सांगताल? किती लयत लय कितीची नोकरी भेटली असती 10,000 20,000 आता पण किती 20,000 पगार झाला असता. हा. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट भेटते नाही या धंद्यात. हम्म. असं आहे आणि कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा बरं नाही हम्म. असं आहे. म्हणजे आता या क्षेत्रात तुम्ही पडलाय नक्की किती हात किती राबाय किती लागत असेल? किती लाग हा बाय म्हणजे आमच्याकडे एक आता भैया आहे. भैयाच गोट्यातलं सगळं करतो. आपण फक्त वैरण आणून देतो. मग त्यात पण आमचे वडील आणि मम्मी देतात वैरण आणून. जास्त नाही पण 1-2 तास तरी बाकी नसतं काय बाकी भैयाच करतो. असं आहे. बाकी असं वेगळं काय सांगचाल ह्या व्यवसायाविषयी? तुम्ही ह्या व्यवसायात आला आणि तुम्हाला असा अनुभव आलाय, इकडे बसा. काय असं वेगळा काय अनुभव आला तुम्हाला? आता कारण तुम्ही लहान वयात ह्या व्यवसायात पडलाय. अनुभव म्हणजे त्याचा व्यवसाय चांगला आहे. पहिल्यापासून आवडच होती जनावरांची, गायांची, बैलांची त्यामुळे या व्यवसायात आलं. मग बाकी काय असं वेगळं काय वैशिष्ट्य सांगचाल की आता बाबा तुम्ही ह्या गाया पाळताय तर त्या ज्यावेळेस आता तुम्ही कधी दुधाचं वर खाली दर होते ती किंवा कसं काय काय असतं ते नक्की? आता कसं असते एक दिवाळी आली का नाही दिवाळीच्या दरम्यान सप्टेंबर मध्ये दर थोडी कमी होती ती. एक 3-4 महिने थोडा ऑफ सीझन असतो म्हणजे दूध पण खपत नाही त्यामुळे थोडं दर कमी येते तेव्हा प्रॉफिट थोडा कमी राहतो. उन्हाळ्यात बाकी महिन्यात जास्त प्रॉफिट राहतो. आता प्रॉफिट कमी राहायला लागला की माणसं म्हणते परवडत नाही धंदा कसं चांगला नाही ते नावं ठेवते ती. पण उन्हाळ्यात कोण नावं ठेवते का? उन्हाळ्यात दूध थोडं कमी असतं पण प्रॉफिट भेटतो ना आणि दुधाचा दर चांगला असल्यावर धंदा परवडतोच. आता तुमचा अनुभव तरी किती दिवस झाले तुम्ही या क्षेत्रात? क्षेत्राला आता तरी 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाले म्हणजे अनुभव तुम्हाला भरपूर आलाय. हो. मग आता या अनुभवातनं असं नक्की एखाद्या आता गाय जर एखाद्या नवीन माणसानं पाळली किंवा एखादी म्हैस पाळली तर तिला असं निरोगी किंवा जास्त दूध द्यायला असं काय काय वेगवेगळे केले पाहिजे? तरी ज्याला नवीन करायचे का नाही त्यानं पहिल्यांदा एका गाईपासूनच केला पाहिजे धंदा चालू. आणि करताना बाबा मेन का नाही अनुभव जायचं दुसऱ्याची गोठ व्हायचं थोडाफार अनुभव घ्यायचा कशी बाबा ती खाद्य कुठले टाकते ती किती टाइम वैरण टाकते ती बाबा काय तिला रोग काय होतो थोडा अनुभव थोडं असं बाहेरचं गोठ जास्त विजिट करायचं. आम्ही आता हे गोठ आहे नाही आम्ही पण 200-250 गोठ विजिट केली ती सगळं आणि अजून पण करतो अजून पण जातो लांब लांब गोठ सगळं विजिट करतो अनुभव येत जातो हळूहळू. आता असं जितका पडेल तितका जास्त अनुभव येणार म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आता कसं आहे हळूहळू वाढत चालले त्यामुळे ज्याला नवीन करायचे आहे त्यांना आधी एक गाय घ्यायची आणि मेन अनुभव घ्यायचा थोडा हळूहळू. म्हणजे आता काय काय खाद्य वगैरे असं वेगळं काय वैरण किंवा वैरण वाळकी काय काय असं जास्त दूध दिलं पाहिजे कमी प्रॉफिट मध्ये किंवा असं जास्तही झाला पाहिजे फायदा? जास्त फायदा म्हणजे कसं आहे एक तर वैरणीचं नियोजन घरचं पाहिजे. घरी घास करायचा थोडा ऊस मक्यान घरचं वैरण पाहिजे. विकतची वैरण असल्यावर थोडा प्रॉफिट कमी राहणार मग घरची वैरण पाहिजे. आणि खाद्य काय
खाद्य आपल्या दुधाप्रमाणे लिमिट मध्येच टाकायचं. लिटर हा लिटरला 300-350 ग्रामचं माप आहे त्याप्रमाणेच टाकायचं असं. आता गायांच्या मध्ये काय कुठली अशी जात सांगचाल की बाबा ती जर गाय घेतली एका नवीन माणसानं किंवा नवीन व्यक्तीने तर त्याला बाबा फायदा होईल त्या जाती कुठली? गायमध्ये घेतलं तर एचएफ म्हणजे जर्सी क्रॉस मध्येच घ्यावी. जास्त फुल 100% एचएफ आपण पाय नाही त्यामुळे आपल्याला लय अंदाज नाही. पण हे जर्सी मध्ये पण पैसे राहतील भरपूर, अडचण काही येत नाही. असं काय नाही पैसे राहत नाहीत. भले ते बाबा माणसं म्हणते ते कमी दूध देते पण खाद्य पण थोडं कमीच लागतंय त्याला असं आहे. आणि म्हशीमध्ये काय सांगचाल? म्हशीमध्ये मुरामध्ये आत्ता तर अनुभव आलाय त्यामुळे मुराच म्हशी चांगले आहेत. हा तेवढंच खाद्य द्या त्यावेळेस म्हणजे आम्ही कसं अनुभव घेतला त्या पण म्हशीला सेम खाद्य टाकलं हिला पण दूध तिचं जास्त देते त्यामुळे मुरा म्हशी चांगले आहेत. व्यवस्थित त्यांची जोपासना करायसाठी काय काय करता तुम्ही? आता सकाळी उठलं का नाही भैयाच आहे कामाला तर काय करतो सकाळी उठले पहिल्यांदा शान काढून घेतो सगळं, परत खाद्य टाकतो. खाद्यामध्ये गुळ आहे, सरकी पेंड आहे, मकाचुनी. ती मकाचुनी सरकी भिजवलेली असते आणि त्याच्यावरनं गोळे टाकतो कोरडी आणि नंतर गव्हाने पाणी सोडतो धारा काढून घेतो सगळ्या. परत सकाळी सगळी जनावर गोठा सकाळच्या धुतो कुठे टाकून घेतो आणि संध्याकाळी पण आहे तसं रुटीन, फक्त संध्याकाळचे जनावर धुत नाही नुसतं गोठा धुवून घेतो. म्हणजे जनावराला धुणं वगैरे पाहिजे? हा धुणं पाहिजे म्हणजे व्यवस्था म्हणजे मेन स्वच्छता पाहिजे. जनावर धुणं थोडं कमी असलं तरी चालेल पण स्वच्छता चांगली पाहिजे. बाकी असं तुम्ही वेगळे काय वेटनरी शॉप मधून असं वेगळं काय वापरताय? मिनरल मिक्सचर चालायचं बाकी म्हणजे नाही काही. कॅल्शियम आपण देत नाही, गुळाचं प्रमाण टाकतो, गुळ द्यायचा आणि मिनरल मिक्सचर चारायचं तेवढं. एवढं सगळं केलं तर व्यवस्थित होऊ शकतं. तरी मग किती आता दूध किती आपलं जातं? दूध आपलं आता 125 लिटर आहे. त्यातलं गाईचं आहे सरासरी 90 लिटर, 80-90 गाईचं आणि 20-25 लिटर. सगळं जाऊन आपल्याला किती वयात राहत असेल? एक 55,000 ते 60,000 रुपये बिल निघतं 15 दिवसाला. त्यातलं आपलं काय खर्च बिर्च जाऊन ते तुमचं तुम्हाला आता माहित असेल की नक्की काय असतंय. हा तेवढंच 50% प्रॉफिट आहेच धंद्यात, 50% खर्च होतो. मग आता ह्या बिझनेस मधला आणि नोकरी व्यवसायातला दोन्हीतला थोडक्यात काय फरक काय सांगचाल? फरक म्हणजे जो ही करेल का नाही व्यवसाय ते नोकरी नाही करायचं कुठे, तसंच आहे. म्हणजे मित्रांनो त्यांनी चांगला संदेश दिला, जो व्यवसाय करतो तो परत जॉब करत नाही, कारण व्यवसायातच इंटरेस्ट वाढत जातो, त्याला करू पण वाटत नाही. असं आहे. म्हणजे या व्यवसायात काय म्हणजे निवांत माणूस स्वतः राजा. हा मेन कसं आहे मालक हो, आपण स्वतः मालक झालो नाही. आपण कोणाकडे कामाला गेलो आपण स्वतः मालक आहे. म्हणजे आपण करताना पण का नाही आपण मालक आहे, आपण केलं पाहिजे म्हणून आपण करणार. तसं कामावर गेलं तरी कधी कधी म्हणणार मालक काय बोला की आयला जाऊ दे तिचं जळतंय आपल्याला काय करायचं, असं नाही ना. बरोबर. म्हणजे मित्रांनो त्यांनी असं सगळी माहिती सांगितली आणि हा व्यवसाय चांगला आहे त्यांनी असं बी सांगितलंय. कमी वयात ते ह्यात पडले पण त्यांना अनुभव जास्त आलेला आहे. आणि तुमची डेअरी पण आहे ना? हो व्यवसाय म्हणजे बघा आपलं डेअरी त्यांनी स्वतःची डेअरी पण टाकली. गाया तर आहेत, गाया म्हैस आहेत, हे आपल्याला खिलार गाय पण दिसते, बैल वासरू पण दिसतंय शर्यतीची. म्हणजे त्यांनी सगळ्या चारही बाजून सगळ्या नाद करताय तुम्ही. हो चारही बाजून. म्हणजे बघा मित्रांनो त्यांनी एक चांगल्या म्हणजे जवान मुलांना चांगला संदेश दिलाय की व्यवसाय करा तुम्ही, व्यवसायात काय एवढं काही नाही. आणि ते भैया पण आहेत, भैया इकडे आहे की बसा बैठो बैठू नाही द्यायला. मित्रांनो आता त्यांच्यावर हिंदीत बोलायला लागेल ना. अभी भैया इधर क्या क्या दिन भर क्या क्या करते हैं आप? सब काम करते हैं, कुट्टी टाकते हैं, दूध निकालते हैं, खत टाकते हैं, गोबर निकालते हैं, सब काम करते हैं. म्हणजे सुबह से लेकर शाम तक सब आप ही रूटीन देखते हैं? हो. बाकी अभी इस काम में नए नए लड़के आ रहे हैं, उनके लिए अच्छा है ना ये? अच्छा है ना. नोकरी से बढ़कर है या नोकरी अच्छी है? तर त्यांनी आपल्याला सांगितलं की दिवसभर त्यांचं रुटीन असं असतं. नवीन मुलांना चांगला व्यवसाय. तर शेट आहे ती सोनू शेट आहे ती. सोनू शेट
आता तुम्ही सगळे सांगितले नवीन मुलांनी ह्यात पडावं, काय असं वाईट नाही किंवा चांगलीच गोष्ट आहे. तर नोकरीपेक्षा तरी प्रॉफिट ह्यात आहे बऱ्यापैकी. आणि मेन महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय, त्यामुळे तुमचं कोण मालक नाही. म्हणजे त्यांनी असं चांगलं सांगितलं, सगळी माहिती दिल्याबद्दल तुमचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. ओके.